याच तुमच्या राधिका मॅडम आणि हेच ते वर्ल्ड फेमस राधिका मसालेचं ऑफिस. लोकांशी कसं खोटं वागतात, त्यांना कसं फसवतात, हे आज फक्त तुमच्या देखत नाही तर माझ्या ऍडव्होकेट साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांसमोर मी सिद्ध करणार आहे. हो, काय चाललंय तुमचं? काय वेड्यासारखं बडबड करताय? आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होता तर तुमच्या वकिलांना फक्त बरोबर घेऊन यायचं होतं. मीडियाला कशाला आणलं? मीडियावाल्यांशी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसतो ना राधिका मॅडम. तुम्ही कधीपासून मीडियाला घाबरायला लागला? मीडिया तर तुमच्या जवळच आहे. जरा काही झालं की तुमची टिमकी वाजवण्यासाठी याच मीडियावाल्यांना बोलवायचं ना तुम्ही, आणि माझी बदनामी दाखवण्यासाठी सुद्धा. मग त्यांना कसले घाबरताय तुम्ही? हो, काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलाय आणि माझ्या स्टाफ समोर माझा अपमान करताय. काय खोटेपणा केलाय मी? नाही, सांगतो ना. तुम्ही काय खोटं बोललात, काय खोटं वागलात, माझा नक्की प्रॉब्लेम काय हे सगळं सांगणार. पण ते मी सांगायच्या आधी माझी बायको इथे आहे, राधिका मसालेची सीईओ, नाही का? तर नाही, जे काही झालंय ते तुझ्या उपस्थितीत झालंय, त्यामुळे ऍडव्होकेट सरांना आणि या सगळ्यांना सांग नक्की काय झालंय. तू अजिबात घाबरू नको, जे खरं ते सांग. तू बोलणार? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले तू बोल ना. तुझ्यासोबत घडलंय, तू फर्स्ट हँड काय ते बोल, आणि मग बाकी ब्लँक स्पेसेस मी फिल करेन ना, नंतर मी बोलेनच, काहीच टेन्शन नाही. तू का बोलत नाहीये स्वतःहून? तू काय घाबरलायस का? एक मिनिट, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, इथे कळलं ना? मिस्टर गुरुनाथ, अशी वैयक्तिक चिखलफेक करण्यापेक्षा तुम्ही इथे मुद्द्याचं बोललं ना तर बरं होईल. नाही, सांगतो ना सर, त्याचसाठी आपण इथे आलो. सर, माझा असा आरोप आहे की या राधिका मसालेतल्या या सगळ्या एम्प्लॉईजने मला फसवून एका ऍड साठी शूट करायला लावलं. बरं, शूट केलं तिथपर्यंत ठीक होतं. माझ्या अटी मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेल्या होत्या. या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्या अटी आणि नियम कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद केलेले असताना यांनी या ऍडचा शेवट बदलला. त्याच्यामध्ये सगळे फेरफार केले आणि आज ती ऍड सगळीकडे दाखवली जाते. त्यामुळे माझी बदनामी होते आणि या सगळ्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यासाठी आज मी तुम्हाला बोलवलंय. हा, राधिका मॅडम, तुम्हाला याबद्दल काय सांगायचंय? अहो, या काय बोलणार आहेत? नाही, बोलण्यासारखं काही राहिलंच नाही ना मॅडम आता. नाही, आठवतंय ना, कॉन्ट्रॅक्ट मी एकूण एक शब्द वाचून साईन केलं होतं, बरोबर आहे? त्याच्यामध्ये मला ज्या हव्या होत्या त्या अटी आणि नियम मी टाकले होते, आणि तरी सुद्धा तुम्ही माझी फसवणूक केली. द्या आता उत्तर. हा, पण मग त्याची एक प्रत असेल ना तुमच्याकडे? नाही ना सर, तोच तर प्रॉब्लेम आहे. या पानवलकरांनी देतो देतो म्हणून मला त्या अग्रीमेंटची, कॉन्ट्रॅक्टची कॉपी मेलच नाही केलेली अजून. का हो पानवलकर? तेव्हा तर मारे प्रोफेशनलिझमच्या एवढ्या बाता करत होता, मला चेक पण दिला लगेच, पण कॉन्ट्रॅक्टची कॉपी का नाही मेल केली? गुरुनाथ, मी तुम्हाला मेल केला होता. मला कुठलीही कॉपी आलेली नाहीये. आता तो तुमच्यापर्यंत कसा आला नाही ते मला माहित नाही. ओ पानवलकर, किती खोटा बोलालो. नाही, एवढंच जर स्वतःचा खरेपणा मिरवायचा आहे ना, तो ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टची कॉपी जी तुमच्याकडे ती माझ्या ऍडव्होकेटला दाखवा. नाही, आज इथे मीडिया पण आहे आणि ऍडव्होकेट पण आहे. काय ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. आणा बरं तुमची ओरिजिनल कॉपी, आणा कॉन्ट्रॅक्टची. सर प्लीज आणता का कॉपी? नाही, आणता का? मी आणा. जा जा प्लीज जा. काय काय दात काढायला काय झालं? शाळेतली मुलं आहात का तुम्ही? का, तुला काय झालं? नाही, घ्या, हसून घ्या, मजा येते ना. हसा हसा. पाहिलं हे काय बालिश चाळे चालले त्यांचे. हसा तुम्ही, पण नंतर हेच दात नाही तुमच्या खशात घातले ना तर बघा. हा, द्या. हीच ती कॉन्ट्रॅक्टची ओरिजिनल कॉपी. याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही कबूल केल्या होत्या या सगळ्या आहेत. त्यामुळे सर, आता तुम्हीच बघा आणि आमच्या मीडियातल्या सगळ्या मित्रांनाही सांगा की त्याच्यामध्ये नक्की काय म्हटलंय. मी सगळ्या अटी आधीच कबूल केल्याप्रमाणे लिहून घेतलेल्या होत्या आणि त्या बघूनच, त्या वाचूनच मी सही केली होती. त्यामुळे तुम्ही वाचा आणि मला सांगा, यांच्यावर मला फसवल्याबद्दल, माझी अब्रू नुकसानी केल्याबद्दल किती कोटींचा दावा ठोकायचा. बघा तो प्लीज.
अगं मला हे अचानक नागपूरला जावं लागतंय. पण आपण जातोय आणि दॅट्स फायनल. चल. मामी येते माझी मामी येते म्हणून तुला म्हणतोय की मग ती समोर आल्यावर मी काय उत्तर देऊ. तिने चेक दिल्या तिच्या तोंडासमोर मी तो फाडून तिच्या तोंडावर मारायचो. नको मला तुझे पैसे. फक्त यावेळेला का कोणास ठाऊक माझ्या मनात आलं की अरे आपण आपल्या स्वाभिमानापायी आपल्या मुलाचं भवितव्य नको बिघडवायला ना. म्हणून मी तो चेक घेतला आणि तो तुझ्या हातात आला. बोल माया. सामी, अरे मला जरा बोलायचंय तुझ्याशी गुरुच्या बाबतीत. अरे मी कधीपासून कॉल करते त्याला तो कॉलच रिसीव्ह करत नाहीये माझा. काय करू ना मला कळतच नाहीये. नाही तो एवढ्यात घेऊ पण नाही शकणार कॉल. का म्हणजे? कारण नेहमीप्रमाणे त्याच्या सवयीने तो तमाशा करायला राधिका मसालेच्या ऑफिसला आलाय. काय? गुरु तिकडे आहे? हो. त्याचं म्हणणं आहे की राधिका मसाले कंपनीने त्याला फसवलंय. त्यामुळे ऍडव्होकेट आणि मीडिया घेऊन तो इथे आलाय. पण माया सॉरी, तू माझी मैत्रीणच म्हणून सांगतो. त्याने कॉन्ट्रॅक्टवर आधी सही केलेली असल्यामुळे काहीही त्याच्या मनासारखं घडणार नाही. ओ गॉड, मला ना कळतच नाहीये मी काय करू गुरुच्या बाबतीत. काय करू तेच कळत नाहीये हा तू प्रश्न विचारत असशील तर सॉरी माया. आपलं आधीच ठरलंय की गुरुच्या बाबतीत नो सल्ला. ठीक आहे. मी बघते काय करायचं ते. काय? या बाय. मिस्टर गुरुनाथ, तुम्ही खरंच हे कॉन्ट्रॅक्ट वाचले? हो सर, मी शब्दनशब्द वाचलंय. काय काय झालं? मग एक तर तुम्हाला वाचता येत नाही, नाहीतर वाचलेलं कळत नाही. कारण तसं जर असतं ना तर माझा वेळ असता तुम्ही फुकट वाया घालवला नसता. हे घ्या. सर अरे ठीक आहे. ओके, ठीक आहे. मला मान्य, तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे. पण एकदम असे रागवू नका. तुमचा राग असं कोणावरती काढू नका. शांत. हे बाप, ते कॉन्ट्रॅक्ट समजून घेण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला मदत करते. उघडा ते. पान नंबर 6 काढा. घ्या कॉन्ट्रॅक्ट घ्या. पान नंबर 6 काढा. हा, मुद्दा क्रमांक 1. ही जाहिरात टीव्हीवरती दाखवण्यासाठी माझी हरकत नाही असं इथे लिहिलंय. मुद्दा क्रमांक 2. जाहिरातीत बदल केल्यास माझी परवानगी असणार आहे. असं मी नाही म्हणते, इथे लिहिलंय आणि खाली तुमची सही आहे. तुम्हीच म्हणताय हे. आता याच्या खाली मुद्दा क्रमांक 3. ही जाहिरात तुम्ही स्वखुशीने करताय. ही जाहिरात करण्यासाठी तुमच्यावरती कोणीही जबरदस्ती केलेली नाही. हे तर बरोबर आहे ना? तुम्ही स्वतःहून केली आहेत ना ऍड. कोणीच जबरदस्ती केलेली नाहीये. मुद्दा क्रमांक 4. या जाहिरातीचे सर्व अधिकार हे राधिका मसालेचे असतील आणि त्याबद्दल तुम्हाला कोणताही आक्षेप असणार नाही. एक मिनिट. हे खोटं आहे सगळं. अहो खोटं काय? तुम्ही असं लिहिलंय, मेन्शन केलंय याच्यामध्ये आणि खाली तुमची सही आहे. हा, अजून एक मुद्दा क्रमांक 5. ही जाहिरात कोणत्याही माध्यमात आणि कोणत्याही भाषेत दाखवण्यासाठी तुमची परवानगी असणार आहे. मुद्दा क्रमांक 6. या जाहिरातीमुळे तुमचं वैयक्तिक नुकसान झाल्यास राधिका मसाले याला जबाबदार असणार नाही. तुम्ही स्वतः याला जबाबदार असणार आहात. असे सगळे मुद्दे या पानावरती लिहिलेत आणि त्याच्या खाली तुमची आकर्षक सही. आता तुम्ही म्हणू शकता की ही सही माझी नाहीच आहे. ही खोटीच आहे साईन. ही सही खोटी आहे. मग तुम्ही आमच्यावरती केस करू शकता.
हा पण एक मिनिट, आधीच्या पानावरची सही ही तुमची आहे, ही सही तुमची आहे, ही मागच्या पानावरची सही तुमची आहे, पण त्या पान नंबर 6 वरची सही तुमची नाही. नाही, एकदा तुम्ही नीट सगळं बघून घ्या, कारण तरच तुमची केस उभी राहील ना. काय सॉरी माफ करा. काय आहे की तुम्हाला आता इथे कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही मिळाली आहे, पण काय आमच्या ॲडमुळे तुम्हाला इथे यायला लागलं. गुरुनाथ सुभेदारांनी जरी तुम्हाला बोलवलेलं असलं तरी मी तुमची माफी मागते. आता राहिला प्रश्न तुमच्या इथनं निघून जाण्याचा. तर तुम्हाला काही अजून बोलायचंय? पण तुम्ही तर काहीच बोलत नाही. आता यांचं काय करायचं ते तुम्हीच बघा. हे काय, हे महागात पडेल ना तुला? मला महागात पडणार नाही, मला नाही वाटत. काय तुमच्यामुळे माझा एवढा फायदा झालाय ना, आता कितीही महागात पडलं ना तरी माझं नुकसान नाही होणार. आणि ते नुकसान सहन करण्याची तयारी आहे माझी. आता तुम्ही यांचं काय करायचं तेवढं बघा. काय गुरुसर, यांचं ना हे नेहमीसारखंच झालेलं आहे. तुमच्या या अशा वागण्यामुळे तुमच्या पहिल्या कॉलला आम्ही कधीच रिस्पॉन्स दिला नाही. नाहीतर काय फुकटचा टाइमपास. चला रे. सगळं नीट वाचलं होतंस ना? तू एक शब्द बोलू नको सा शनाया. अरे माझ्यावर का रिॲक्ट होतेस तू? मी तर तुझ्याच साईडनी बोलत होते ना. हे मला काही कळत नाही. तू यांना जाऊन मिळाली आहेस ना, यांना सामील झाली आहेस. ठीक आहे, मजा येते ना तुम्हाला. माझी फजिती झाली, सगळं ठरवून केलं ना तुम्ही. येते मजा तर घ्या ना, हसून घ्या. पण हे हसू फार काळ मी टिकू देणार नाही. एक मिनिट. आमच्या इथे कोणीही कितीही चिडून आलं तरी दिवाळी निमित्त आम्ही राधिका मसाल्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना गिफ्ट्स देतो. प्लीज हॅपी दिवाळी. तो झणझणीत मसाला होता ज्याची तू ऍड केली होतीस. बघून घे ना, मी एकेकाला बघून घे. गुरुनाथ सुभेदार, काय नाही, आज झाला तेवढा तमाशा पुरे नाहीये का? आता अजून काय लाज काढायची माझी? नाही अहो, मला तुमचे आभार मानायचे म्हणून थांबवलं. प्लीज राधी. हा खरंच मनापासून थँक्स. पार तुम्ही ऍड मध्ये काम केलं त्यामुळे ऍडची एवढी चर्चा होतीये. जो तो आपली ऍड बघतोय आणि चर्चा करतोय. ज्या ऍडची चर्चा होते त्याचा खप वाढतो. म्हणजे काय तर राधिका मसालेचा खप वाढणार आणि पर्यायानं फायदा होणार. आणि हे सगळं कुणामुळे तर तुमच्यामुळे. तुम्ही ऍड मध्ये काम केल्यामुळे. आता बघा ना, ज्या बायकोला तुम्ही अडाणी समजत होता, ती काहीच करू शकत नाही असं म्हणत होता, ज्या बायकोला तुम्ही घरातनं बाहेर काढली, आज त्याच बायकोच्या कंपनीच्या ऍड मध्ये काम करून तुम्ही तिच्या यशाचे भागीदार झालाय. पण त्याच वेळेला मला ना तुमच्याबद्दल सहानुभूती पण वाटते. काय आता तुम्ही SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये काम करतात, तिथले सिनियर मॅनेजर आहात आणि तुम्ही ऍड मध्ये काम करताय हे मायाला सांगितलेलं नसणार. आता कंपनीची CEO या नात्याने ती तुम्हाला कंपनीत काढून टाकू शकते. जर समजा तसं तिने काही केलं तर तुम्ही अजिबात घाबरू नका आणि अजिबात भविष्याची चिंता करू नका. मला किंवा शनायाला रिक्वेस्ट करा, आम्ही नक्की तुमचा विचार करू. काय कारण तुम्ही राधिका मसालेसाठी लकी आहात. जेव्हा जेव्हा राधिका मसाले बंद व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत तेव्हा तेव्हा राधिका मसालेचा फायदाच झालाय.
म्हणून तुम्ही लकी आहात. तेव्हा मनापासून आभार. दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. बाई पेक भर. हा पेक भर ना. अरे बस झालं आता. भर ना, सांगतोय मी, सांगतोय ना, भर ना तू. ए बाई तू माझ्याकडे बघ, इकडे बघ, इकडे. मला तुझ्या डोळ्यात बघायचंय, डोळ्यात. काय दिसतंय? तुझं भविष्य. काय? काहीच दिसत नाहीये. त्या राधिका आणि सनयाने वाट लावलीये तुझ्या भविष्याची. आपण एक सल्ला देतो ना तुला. बोल. हे सनया, माया, राधिका हे पुराण बंद कर तू आता. मोकळा रे या झंझट मधन. हा, आणि ती तू कुठल्या कंपनीत काम करतो? काय कंपनी ती? SB ग्रुप ऑफ कंपनी. कंपनी काम करतो ना तू? ती कंपनी सोडून दे तू. सोडून देऊ. आपण ना पार्टनरशिप मध्ये धंदा करू. तुझ्यासारखा पार्टनर मिळाला ना मला, अरे मग बघ हे मुंबईच्या ब्रिजवर विकतो की नाही, मग आपण दोघांना तिकडे पॅरिसला ॲफेल टॉवरच्या खाली बघू, चड्डी बनियान. अरे मी काहीतरी सिरियसली बोलतोय ना तुझ्याशी. तर तुझंच चड्डीचं दुकान काय लावतो तू दरवेळेला? मी महत्वाचं बोलतोय ना काहीतरी. मला काय विचारायचं तुला कळतंय का? मला माहितीये तू काय विचारणार आहे. काय? हेच शनया की माया, माया की शनया की माया. पुढे बोल ना. अरे मी काय सांगतो ते नीट. शेवटचा सल्ला आहे भाऊ. तू जवळ बसला ना, आपल्या जवळचा मित्र आहेस तू ना. या दोघींना विसर, सनया, मायाला, आणि राधिकाकडे जा. नाही काय होईल माहितीये का भाई, हे बघ, तू राधिकाकडे गेला ना तर राधिकाला तिचा नवरा मिळेल, त्या बिचारा अथर्वला त्याचा बाबा मिळेल, आणि तुझ्या आई वडिलांना त्यांचा मुलगा मिळेल, आणि मला सौमित्र मिळेल. अरे म्हणजे अरे भाई, मिळेल म्हणजे त्याचं टॅलेंट मिळेल. आणि तो अमेरिकेत आहे की नाही, मग मी त्याला माझा पार्टनर बनवणार, आणि आम्ही अमेरिकेत जाऊन ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या खाली जाऊन चड्डी बनवण्याचा मस्त बिझनेस करणार. काय पण रे, तुला कंटाळा नाही येत का रे? मी काहीतरी महत्वाचा सल्ला तुला विचारायला येतो. तू तुझं चड्डी बनियांचं दुकान सगळीकडे लावणार. प्रॉब्लेम काय झाला कळतोय का तुला? मी ऍड केली मी, आणि मी मायनस मध्ये गेलो. ऍड केली तो चोक आहे का? मी काय सांगतोय, मी ऍड केली आणि नुकसान माझं झालं. म्हणजे माया हातातून जाईल अशी शक्यता आहे, आणि तिच्यामुळे मिळालेली नोकरी सुद्धा ना. मग मी काय करू हा प्रश्न आहे. मी सल्ला दिला ना तुला. नाही तुला नाही पटलं राहिलं, पण काय करणार तू आता? मी त्या राधिकाची वाट लावणार आहे. नाही तू बघ, मी त्या राधिकाची आता नाही वाट लावणार आहे मी. हे भाई, तर राधिकाच्या वाट्याला नको जाऊ. हा, डेंजर बाई आहे बाई. लक्षात ठेव, आजपर्यंत तुला सगळं जमलं, पण हे नाही जमलंय. तेव्हा त्या राधिकेच्या वाट्याला न गेलेलं बरं, त्यापेक्षा पिलेलं बरं.